टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सीएपीएफ जवानांबाबत वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या खेड तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। देऊर खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम गणेश देशले यांची बिनविरोध निवड। धुळेकरांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी बिगर राजकीय महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची करण्यात आली स्थापना। सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीची चौकशीची मागणी। आणि अक्कलाण मोराणे शिवारातील मयूर देशमुख यांच्या शेतातील घराजवळ बांधलेल्या 3 शेळ्या बिबट्याने केल्या फस्त, नागरिकांमध्ये घबराट। आता बातमीपत्र विस्ताराने। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सीएपीएफ जवानांबाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचा निषेध करीत अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सीएपीएफ जवानांबाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचा अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशन तर्फे निषेध करीत ज्योती देवरे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की आपल्या भारताच्या केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्समधून निवृत्त झालेले सीएपीएफ जवान तथा योद्धा माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव जाधव यांनी सीआरपीएफ दलातील सेवानिवृत्तीनंतरचे जीवने समाजाचे कल्याण आणि पीडितांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केलेले आहे। त्यांच्या संघटनेत इंडियन आर्मीच्या सेवानिवृत्त सैनिकांसह आपल्या भारत देशाच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधीन असलेल्या पॅरामिलिटरीचे सर्व फोर्सचे सेवानिवृत्त जवान सदस्य व पदाधिकारी आहेत। ते त्यांच्या योद्धा माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी कायदेशीर आणि सनदशील मार्गाने पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करत असताना त्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत काही समाजकंटकांनी तक्रार केली होती। त्या तक्रारीची कोणतीही खातरजमा न करता खेड तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आंदोलक साहेबराव जाधव यांचा व त्यांच्या संस्थेतील धरणे आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बाबत टिप्पणी करताना तोतया माजी सैनिक असा नामोल्लेख केला आहे आणि सदरचा वादग्रस्त व्हिडिओ देखील विविध माध्यमांवर संपूर्ण भारतात व्हायरल होत आहे। त्यामुळे पॅरामिलिटरीमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या आणि कर्तव्यातून निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या जवानांचा आणि त्यांच्या परिवारांचा तहसीलदार ज्योती देवरे यांनी अपमान केला आहे हे निदर्शनास आले आहे। खेड तालुका येथील आंदोलक तथा सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान साहेबराव जाधव यांनी सदरच्या घटनेबाबत दखल घेण्यासाठी आमच्या अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशन महाराष्ट्र पुणे या संस्थेला निवेदन दिले आहे व त्या संदर्भात आम्ही निषेधपत्रही दाखल केले आहे। त्या संदर्भात त्या घटनेचा संपूर्ण अभ्यास करून आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या देखील निदर्शनास आले आहे की तहसीलदार ज्योती देवरे यांनी संपूर्ण भारतातील सीएपीएफचे जवान नव्हे तर भारतीय सेनेच्या निवृत्त जवानांचा देखील तोत्या माजी सैनिक असा उल्लेख करून खूप मोठा अपमान केला आहे आणि त्याबाबत आमच्या संस्थेने देखील निषेधपत्र दाखल करून मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहे। प्रशासनाने देखील दखल घेऊन तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी धनंजय गाळणकर, श्रीकृष्ण बेडसे, धनराज बोरसे, चंद्रकांत पाटील, श्रीकांत पवार, विशाल सोलंकी, सचिन मंगळे, शबाब गुलशेर खाटीक, मधु कोळी, दिनेश साळुंके, उत्तम बिरारे, रमेश निकम, अशोक वाघ, मुरलीधर पाटील, संजय पाटील, भागवत पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, नरेंद्र पाटील, सुनील पाटील, नंदू आयरे आदी उपस्थित होते। जे आजी माजी सैनिक आहेत ते कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। सदर विषय असा की पुणे जिल्ह्यातील खेडगावातील जे आपले जाधव साहेब आहेत हे माजी सैनिक दलातील व्यक्तिमत्व आहेत आणि ते विशेष म्हणजे आपल्या आजी माजी सैनिकांसाठी गोरगरिबांसाठी कार्य करतात। ज्यावेळेस त्यांनी एक समाज हित काम करण्यासाठी हाताशी घेतलेलं होतं त्यावेळेस त्यांच्याकडून इतर समाजकंटकांकडनं चुकीचं वक्तव्य आणि त्यांना दमदाटी करण्यात आली। सदर विषय घेऊन ज्यावेळेस हे जाधव साहेब आपल्या ज्या तहसीलदार आहेत ज्योती देवरे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले, परंतु मॅडम ज्योती देवरे यांनी सदर साहेबांचं जाधव साहेबांचं वस्तुस्थितीत झालेलं जे काही घटना होती ते ऐकून न घेता आपल्या सैनिक बलातील जे जाधव साहेब होते त्यांच्या संदर्भात त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं। ते वक्तव्य असं की त्यांनी त्यांना तोतया म्हणून संबोधलं।
जो सैनिक देशाच्या सीमेवर काम करतो, देशहितासाठी काम करतो आणि रिटायर्ड झाल्यानंतर देखील एक सेवाभावी जी भूमिका आहे त्या भूमिकेतनं काम करण्यासाठी ठरवतो आणि अशा व्यक्तींच्या संदर्भात जे देशाचं हिताचं काम करतात, देशहितासाठी काम करतात, समाजहितासाठी काम करतात, अशा व्यक्तिमत्वाचं कुठलंही वक्तव्य ऐकून न घेता वस्तुस्थिती नेमकी मूळ काय आहे, त्यांना त्रास कोण देतंय, नेमकं सदर घटना काय आहे याची शहानिशा न करता सन्माननीय ज्योती देवरे यांनी आपल्या जाधव साहेबांसंदर्भात जे काही वक्तव्य केलेले आहे ते निंदनीय आणि चुकीचं आहे. ते वक्तव्य म्हणजे हे सगळ्या समाजातील जे काही आपले आजी माजी सैनिक आहेत तो त्यांचा अपमानच आपल्याला म्हणावा लागेल. म्हणून सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. सदर घटनेचा व्यवस्थित तपास करून आपल्या ज्या सन्माननीय तहसीलदार ज्योती देवरे मॅम आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. कारण की देशाचा सैनिक हा काय तुमच्या आमच्यातला रस्त्यावरचा नाहीये, तो समाजासाठी काम करतो, देशाच्या हितासाठी काम करतो आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर त्यांनी समाजहिताची कामं हातात घेतलेली असेल तर त्यांना त्यांचा एक सन्मान झालाच पाहिजे. सन्मान न करता त्याच्याविषयी चुकीच्या आणि गलिच्छ भाषेत बोलणं हे निंदनीय आहे. त्याच्यामुळे मॅडमांवर जी कार्यवाही असेल ती ताबडतोब झाली पाहिजे असं आम्ही कलेक्टर महोदयांना विनंती केलेली आहे. धुळे तालुक्यातील देऊर खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम गणेश देसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी झालेल्या विशेष सभेत अध्यक्षीय अधिकारी दीपक महाजन यांनी निवड जाहीर केली. धुळे तालुक्यातील देऊर खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम गणेश देसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षीय अधिकारी म्हणून सोनगीरचे मंडळ अधिकारी दीपक महाजन हे उपस्थित होते. देऊर खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्षीय अधिकारी दीपक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत पूनम गणेश देसले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पूनम देसले यांची अध्यक्षीय अधिकारी दीपक महाजन यांनी बिनविरोध निवड घोषित केली. निवडीनंतर सरपंच पूनम देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अनेक मान्यवरांनी सरपंच पूनम देसले यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पदम माळी, सीमा देसले, संतोष पवार, काशीनाथ माळी, अंजिरा बोरसे, सुदाम देसले, सुमनबाई माळी, शोभा देसले आदी उपस्थित होते. मतदान झालं त्याच्यात 9 पैकी 7 हजारांनी बहुमत झालेलं आहे आणि श्री सौ पूनम गणेश देसले हे सरपंच आता नवीन सरपंच बनलेले आहेत आणि त्यांना सोबत उपसरपंच काशीनाथ भिका माडी तसेच सदस्य पदम आनंदा माडी, संतोष पवार, सीमा शामराव देसले व अंजिराबाई बोरसे जो आता विकासासाठी सगळ्यांनी विडा उचलला नवीन फेरमतदान करून आम्ही पुढचा विकासाला सभागृह आणि लवकरात लवकर सगळ्यात कामांना आम्ही चांगल्या शासकीय कामांना पुढे आणू हेच आमची सगळ्यांची. धुळेकरांच्या रस्ते, पाणी, वीज, वाहतूक आदी समस्या सोडवण्यासाठी बिगर राजकीय महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून समितीचे काम लगेचच बुधवारपासून सुरू करणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक कैलास हजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळेकरांच्या रस्ते, पाणी, वीज, वाहतूक आदी समस्या सोडवण्यासाठी बिगर राजकीय महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून लगेचच बुधवारपासून धुळेकरांचे एक एक प्रश्न हाताळायला सुरुवात करणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक कैलास हजारे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत रविवारी रचना हॉल येथे अराजकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शहरातील डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, अर्थ सल्लागार, पत्रकार, व्यापारी, उद्योजक, सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, चळवळ आंदोलनातील कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे, मोकाट कुत्रे, जनावरांचा होणारा त्रास, शहर वाहतूक शाखा आणि मनपा अधिकाऱ्यांची उदासीनता यावर सखोल चर्चा झाली आणि यातूनच संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. समितीमध्ये फक्त शहरातील समस्यांबाबत चर्चा होईल, कुठली राजकीय चर्चा होणार नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधींसोबत समन्वय साधून समस्या सोडवण्यासाठी काम केले जाईल. समितीने समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविला आहे. प्रथम वाहतूक समस्येवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. शहरात 3-4 ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल आहेत, मात्र ते देखील बंद आहेत. शहरात एकेरी वाहतूक नाही. काही चौकांमध्ये वाहतूक पोलीस आहेत, परंतु वाहतूक कोंडी होत असताना देखील ते बाजूला गप्पा जोडत असतात. रस्त्यालगत अतिक्रमण टपऱ्या हटवल्या गेल्या पाहिजेत, ते महापालिकेचे काम आहे. गुरांच्या झुंडी देखील रस्ता अडवितात.
वाहतूक शाखा निष्क्रिय आहे, तिला सक्रिय करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा केली जाईल. अतिक्रमण काढण्याबाबत मनपा आयुक्तांना भेटून पथक रोज फिरते ठेवल्यास अतिक्रमण होणार नाही याबाबत सांगितले जाईल. केवळ समस्या न मांडता त्यावर तोडगा काय असेल हे देखील समिती सुचवणार आहे. बुधवारपासून पहिल्या टप्प्यात निवेदन, त्यानंतर रिझल्ट आला नाही तर मात्र आंदोलन छेडले जाईल. या संघर्ष समितीमध्ये आंदोलनामध्ये धुळेकर जनतेने सहभाग नोंदवावा असे आवाहनही निमंत्रक कैलास हजारे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस समितीचे निमंत्रक कैलास हजारे, प्रभादेवी परदेशी, संजय पाटील, ॲडव्होकेट चंद्रकांत एशिराव, देविदास शिरोडे, राजू सोनवणे, रमेश पोद्दार, घननीळ साळुंखे आदी उपस्थित होते. धुळे शहरातील जनतेला अनेक वर्षापासून भेडसावत असणाऱ्या विविध समस्यांचा व चर्चा करण्यासाठी एक राजकीय बैठकीचं आयोजन केलं होतं आम्ही आणि जाहीरपणे सर्व धुळे शहरातील नागरिकांना आवाहन केलं होतं की आपण या बैठकीला उपस्थित राहावं आणि त्याप्रमाणे त्या बैठकीला आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांची या समस्यांबाबत उदासीनता पाहिली त्या मानाने जी संख्या होती त्या दिवशी आलेली लोकांची फार चांगली होती. सर्वच क्षेत्रातले सामान्य नागरिक त्या बैठकीला उपस्थित होते. त्यात डॉक्टर होते, वकील होते, इंजिनियर होते, प्राध्यापक होते, विविध देशातले व्यापारी होते, उद्योजक होते, सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी होते, सामाजिक राजकीय कार्यकर्ते होते. या बैठकीमध्ये आम्ही सर्वांना बोलण्याची संधी दिली. त्यांनी आपापली मते त्या ठिकाणी मांडली. प्रत्येकाच्या तोंडून एकच होतं की या धुळे शहरातील समस्या प्रचंड वाढलेल्या आहेत. अनेक समस्यांबाबत सखोल चर्चा झाली. परंतु आम्ही एक अजेंडा सेट केला की आपण एका विषयावर आपण आपली सुरुवात करू. आपण जर सर्व समस्या एका टायमाला जर घेऊन प्रशासनाकडे गेलो तर ते अवघड होईल सोडवायला. तर आम्ही असं ठरवलं की वाहतुकीची जी समस्या आहे धुळे शहरामध्ये ती प्रचंड गोलमडलेली आहे आणि या वाहतुकीमध्ये वाहतूक नियमांचं कुठेही पालन होत नाही. वाहतुकीला शिस्त नाही धुळे शहरामध्ये. एवढ्या मोठ्या शहरामध्ये 3-4 सिग्नल आहेत, ट्रॅफिक सिग्नल, तेही बंद आहेत आणि धुळे शहरामध्ये नो एंट्री, एकेरी वाहतूक, वन वे असा कुठलाही प्रकार आपल्याला दिसत नाही जो की आवश्यक होता. काही रस्त्यांना आपल्याला एकही मार्ग म्हणून त्यांनी पोलीस शाखेने दिले पाहिजे. पण हे पोलीस शाखेचे कुठलेही नियम आपल्याला या शहरामध्ये लागू झालेले दिसत नाहीये. ट्रॅफिक पोलीस काही चौकांमध्ये असतात, परंतु ते ट्रॅफिक नियमन करण्याच्या ऐवजी बाजूला चौकामध्ये गप्पा मारत उभे असतात. त्यांच्या समोर ट्रॅफिक जाम होते, पण ते तरी त्या आपल्या कर्तव्यावर लक्ष न देता त्यांच्या गप्पा सुरू असतात. मित्रांनो, ही सगळी व्यवस्था बदलायची असेल तर आपण सर्व एकजुटीने एक लढा उभारला पाहिजे असा सूर त्या बैठकीमध्ये निघाला. आणि या वाहतुकीमध्ये दुसरा एक मुद्दा महापालिकेचा जो रोल आहे. रस्त्यावर प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला अतिक्रमणाच्या टपऱ्या लोटगाड्या दिसतील, मोकाट जनावरांवर बसलेले लोक फिरताना दिसतील आणि रात्री मोकाट कुत्र्यांच्या झुंडीची झुंडी काही रस्त्यांवर आपल्याला बघायला मिळाले. अनेक लोकांना त्यांनी चावा घेतलाय. तर हा सर्व समस्यांवर उपाय म्हणून त्या दिवशी जे निर्णय झाले आमच्या समिती बैठकीमध्ये, त्यात पहिला निर्णय झाला की या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वांनी एक संघटित प्रयत्न केला पाहिजे. धुळे शहरातील देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळासाठी भाडे तत्वावर दिलेली 9 हेक्टर जमीन 1 रुपया न भरता विद्यालयाच्या नावे केल्याबाबत चौकशी करून सदरचा लेखी खुलासा 15 दिवसात करावा अशी मागणी भगवान करंजकर यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाढीसाठी भाडे तत्वावर दिलेली 9 हेक्टर जमीन 1 रुपया न भरता विद्यालयाच्या नावे केल्याबाबत चौकशी करून कारवाई करावी याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही
त्याची दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करून लेखी खुलासा 15 दिवसात द्यावा अशी मागणी भगवान करणकाळ व इतरांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयाच्या नावाने भाडेतत्वावर असलेली जमीन फुकटात 1 रुपया न भरता सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय धुळेच्या नावाने सन 2006 मध्ये देवपूर तलाठी यांनी सरकारवर नवीन शर्त नाव कमी करून त्या कागदपत्रांच्या आधारे सन 2015 मध्ये सिटी सर्वेला 94,000 चौरस मीटर क वर्गाच्या विद्यालयाच्या नावाने उतारा आजपर्यंत आहे. या दोन्ही ठिकाणी कोणाच्या आदेशाने नाव लागले गेले याची आपण सखोल चौकशी करून तसा लेखी खुलासा सादर करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी भगवान करणकाळ, दिलीप वाघ, कैलास गर्दे आदी उपस्थित होते. 24/9/24 आम्ही नूतन कलेक्टर साहेबांना भेटलो. की नवीनच धुळ्याचा पदभार ज्यांनी स्वीकारला. आमची अनेक वर्षापासून मागणी आहे. दिलीप भिका वाघ पत्रकार आणि कैलास गर्दे हे दोन्ही पत्रकारांनी हा विषय उचललेला आहे. धुळे देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक संस्था यांना शासनाने 9 हेक्टर जागा 22 एकर जमीन दिलेली आहे. त्या जमिनीमध्ये शासनाचा कुठलाही नजराणा न भरता सरकारचं नाव कमी करून त्यांचं नाव लावून घेतलेलं आहे. करोडो रुपयाची शासनाची फसवणूक केलेली आहे. 22 एकर जमिनीवर हा ग्रस्त न थांबता आणखी 4 एकर जमीन नगावबारीची टेकडी फोडून 4 एकरमध्ये स्वतःचे शिक्षण संस्थेसाठी दिलेल्या जमिनीवर स्वतःचे बंगले थाटले. तिथं 3 बंगले. एक 400-500 करोड रुपयाचा घोटाळा हा आहे आणि शासनाचे कमीत कमी 15 ते 20 कोटी रुपये नजराणा याची बी फसवणूक केलेली आहे. शासनाची बी फसवणूक आणि स्वतःचं नाव वैयक्तिक करून ते जमीन हडपण्याचा प्रकार आहे. हा जो परिवार आहे हा कायम राहणारा नंदुरबार जिल्ह्याचा. यांनी शहाद्याला बी अशा शासकीय जमिनी शिक्षण संस्थेच्या नावावर हडप केलेले आहे आणि धुळ्यामध्ये बी तेच कारण चालू आहे. आम्ही आज कलेक्टर साहेबांना सगळं निवेदन दिलं. माझ्यासोबत सन्माननीय पत्रकार, सन्माननीय कलेक्टर साहेबांनी आमचे सहकारी मित्रांबरोबर निवेदन दिलेले. कलेक्टर साहेबांनी अत्यंत बारकाईने हे सगळं बघून चौकशी लावून नोंदी रद्द करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेले. धन्यवाद. धुळे तालुक्यातील अकलाड मोराणे शिवारातील मयूर देशमुख यांच्या शेतातील घराजवळ बांधलेल्या 3 शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झालाय. धुळे तालुक्यातील अकलाड मोराणे प्रनेर शिवारात असलेल्या मयूर देशमुख यांच्या शेतातील घराजवळ बांधलेल्या 3 शेळ्या बिबट्याने फस्त केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यात मयूर देशमुख यांचे सुमारे 20 ते 25 हजारांचे नुकसान झाले आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. CAPF जवानाबाबत वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या खेड तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. देऊर खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम गणेश देसले यांची बिनविरोध निवड. धुळेकरांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी बिगर राजकीय महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची करण्यात आली स्थापना. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळासाठी भाडेतत्वावर दिलेल्या जमिनीची चौकशीची मागणी. आणि अकलाड मोराणे शिवारातील मयूर देशमुख यांच्या शेतातील घराजवळ बांधलेल्या 3 शेळ्या बिबट्याने केल्या फस्त. नागरिकांमध्ये घबराट. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.